हॅलो एव्हरीवन, वेलकम टू अवर यूट्यूब चॅनेल. आज आपण स्टँडर्ड 9th मधील चॅप्टर नंबर 9 सरफेस एरिया अँड व्हॉल्यूम मधील प्रॅक्टिस सेट 9.2 सॉर्ट आउट करणार आहोत. सो त्यापूर्वी काही बेसिक फॉर्म्युलाज लर्न करूया, म्हणजे हा प्रॅक्टिस सेट सोडवणं अगदीच इझी होऊन जाईल. सो सी दी 3D शेप cone. It is a cone and L is the slant height of cone, H is the perpendicular height of cone and R is the radius of base. So in cone, triangle AOB is nothing but right angle triangle. So Pythagoras theorem आपण apply करू शकतो. So 90 degree ची opposite side, that means hypotenuse. So by using Pythagoras theorem, hypotenuse square is equal to base square plus perpendicular square. So in triangle AOB, AB square is equal to OB square plus AO square येणार आहे. So we can write in triangle AOB, AB square that means L square is equal to base square that means R square plus perpendicular square that means H square. So formula काय तयार झालेला आहे? L square is equal to R square plus H square. Is it clear? Then it is a curved surface area of cone. So curved surface area of cone. So formula is पाय आर एल. हा फॉर्म्युला डिटेलमध्ये आपण लर्न करणार आहोत. सुरुवातीला आपण बेसवर फोकस करूया. एरिया ऑफ बेस. सो बेस हा सर्क्युलर शेपमध्ये आहे. सो एरिया ऑफ बेस दॅट मीन्स एरिया ऑफ सर्कल. इज इट? सो एरिया ऑफ सर्कल दॅट मीन्स पाय आर स्क्वेअर. सो एरिया ऑफ बेस ऑफ कोन दॅट मीन्स एरिया ऑफ सर्कल. बेस हा सर्क्युलर शेपमध्ये आहे. सो एरिया ऑफ बेस ऑफ कोन इज इक्वल टू पाय आर स्क्वेअर. इज इट? अँड इट इज नथिंग बट edge of circular face. Edge of circular face that means circumference of circle. Is it clear? Then curved surface area that means pi r l. हा फॉर्म्युला डिटेल मध्ये आपण लर्न करणार आहोत. सो सी दी फिगर. इट इज ओनली ए कर्व्ड सरफेस एरिया ऑफ कोन. कारण ऑलरेडी आपण बेसचा एरिया फाइंड आउट केलेला आहे. सो कर्व्ड सरफेस एरिया आपण लर्न करतो आहोत. इज इट? हा फॉर्म्युला कसा आला हे आपण डिटेल मध्ये लर्न करतो आहोत. सो L is the slant height of cone and it is nothing but circular edge of circle. कारण बेस हा सर्क्युलर शेपमध्ये आहे. दॅट मीन्स इट इज ए सर्क्युलर एज ऑफ सर्कल. दॅट मीन्स सर्कमफेरन्स ऑफ सर्कल. सो लेंथ काय येणार आहे? सर्कमफेरन्स ऑफ सर्कल दॅट मीन्स 2 पाय आर. इज इट? सो हा कर्व्ड सरफेस एरिया कट केल्यानंतर तो असा दिसणार आहे. अगेन त्याला जर आपण ओपन केला तर तो सेक्टरमध्ये कन्वर्ट होतो आहे. सेक्टर ऑफ सर्कल. सेक्टर ऑफ सर्कल दॅट मीन्स इट इज ए सेंटर पॉइंट ऑफ सर्कल अँड इट इज नथिंग बट रेडियस ऑफ सर्कल. हे जे डिस्टन्स आहे इट इज दी 2 पाय आर. इज इट? देन हा सेक्टर अगेन आपण इक्वल स्मॉल पार्टमध्ये कट केलेला आहे. इज इट? सो हे कट केलेले पार्ट आपण अरेंज करणार आहोत. सी दी फिगर. हे जे इक्वल पीसेस आहेत ते या फिगरनुसार आपण अरेंज करणार आहोत. सो सेक्टरचं कन्वर्जन हे रेक्टँगलमध्ये झालेलं आहे. सिम्पली इथं शेप चेंज झालेला आहे बट एरिया हा सेम असणार आहे. इज इट? सो वी कॅन राईट एरिया ऑफ सेक्टर इज इक्वल टू एरिया ऑफ रेक्टँगल. एरिया ऑफ सेक्टर दॅट मीन्स एरिया ऑफ curved face of cone. Is it clear? That means area of curved face of cone is equal to area of rectangle. Is it clear? So L is the slant height and it is nothing but circumference of circle. So it is the edge of circle that means circumference of circle. आणि हे ओपन केल्यानंतर मिळालेलं डिस्टन्स आहे हे. Is it clear? That means it is nothing but 2 pi r that means circumference of circle. So 2 pi r that means pi r plus pi r. So 2 पाय आर मधील हाफ पार्ट दॅट मीन्स पाय आर हा रेक्टँगल मधील अप्पर साईडला आलेला आहे आणि रिमेनिंग हाफ पार्ट हा डाऊन साईडला आलेला आहे. इज इट? सो लेंथ ऑफ रेक्टँगल इज इक्वल टू पाय आर अँड ब्रेथ ऑफ रेक्टँगल दॅट मीन्स स्लॅन्ट हाईट ऑफ कोन. सो एल इज इक्वल टू पाय आर अँड ब्रेथ इज इक्वल टू एल दॅट मीन्स स्लॅन्ट हाईट. सो कर्व्ड सरफेस एरिया ऑफ कोन. कर्व्ड सरफेस एरिया ऑफ कोन इज इक्वल टू एरिया ऑफ रेक्टँगल. इज इट? So area of rectangle that means L into B. So length that means pi r and breadth that means slant height. Is it? So L is replaced by pi r and breadth is replaced by slant height. So formula काय मिळालेला आहे? Curved surface area of cone is equal to pi r L. Is it? Then relation between cone and cylinder is volume of 3 cones is equal to volume of cylinder. Volume that means holding capacity. So volume of cone that means holding capacity of cone and volume of cylinder that means holding capacity of cylinder. So condition is cone will have same radius and same height as that of
cylinder. That means radius of cone is equal to radius of cylinder and height of cone is equal to height of cylinder. Is it clear? So volume of three cones is equal to volume of cylinder. That means सपोज या कोनमध्ये जर आपण फाईन सँड फिल केली आणि तो कोन जर आपण या सिलेंडरमध्ये पोर केला तर सिलेंडरचा 1/3 पार्ट हा फिल होणार आहे. त्यानंतर सेकंड कोनमध्ये अगेन 1/3 पार्ट हा फिल होणार आहे. त्यानंतर थर्ड कोनमध्ये रिमेनिंग 1/3 पार्ट हा फिल होणार आहे. दॅट मीन्स या 3 कोनमध्ये हा सिलेंडर फुल होणार आहे. इज इट क्लियर? दॅट मीन्स 1/3 प्लस 1/3 प्लस 1/3 इज इक्वल टू 3/3. That means 1. Is it clear? So we can say volume of 3 cones is equal to volume of cylinder. That means 3 cone full of sand is required to fill a cylinder. Is it clear? So volume of 3 cones. So we have to find out volume of 1 cone. Is it clear? So volume of 1 cone is equal to 1/3 of volume of cylinder. Is it clear? So 1/3 as it is volume of cylinder. That means area of base into height. So एरिया हा सर्क्युलर शेपमध्ये आहे. सो एरिया ऑफ बेस दॅट मीन्स एरिया ऑफ सर्कल दॅट मीन्स पाय आर स्क्वेअर इंटू एच. सो व्हॉल्यूम ऑफ 1 कोन दॅट मीन्स होल्डिंग कॅपॅसिटी ऑफ 1 कोन इज इक्वल टू 1/3 ऑफ व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर दॅट मीन्स 1/3 ऑफ एरिया ऑफ बेस इंटू हाईट. इज इट क्लियर? सो 1/3 इंटू एरिया ऑफ बेस दॅट मीन्स एरिया ऑफ सर्कल दॅट मीन्स पाय आर स्क्वेअर इंटू एच. सो फॉर्म्युला काय मिळालेला आहे? Volume of cone is equal to 1/3 into pi r square into h. Is it clear? Then fourth formula, total surface area of cone. Total surface area of cone that means curved surface area plus area of base. Is it clear? See the figure. Curved surface area that means हा फेस येणार आहे. कर्व्ड सरफेस एरिया हा ऑलरेडी आपण फाइंड आउट केलेला आहे. इट इज पाय आर एल अँड एरिया ऑफ बेस दॅट मीन्स area of circle. So curved surface area that means pi r l plus area of base that means pi r square. Is it clear? So यातून आपण pi r कॉमन घेतलेला आहे. सो फॉर्म्युला काय तयार झालेला आहे? टोटल सरफेस एरिया ऑफ कोन इज इक्वल टू पाय आर इन ब्रॅकेट एल प्लस आर. इज इट क्लियर? हे फॉर्म्युले आपल्याला प्रॅक्टिस सेटमध्ये यूज करायचे आहे. सो प्रॅक्टिस सेट आपण स्टार्ट करूया. सी दी क्वेश्चन नंबर 1 इन प्रॅक्टिस सेट 9.2. Perpendicular height of a cone is 12 cm and its slant height is 13 cm. Find the radius of the base of the cone. So given information is perpendicular height of cone that means h is equal to 12 cm and slant height that means l is equal to 13 cm. So simply we have to find out the radius of base that means value of r. Is it clear? Solve करूया. सुरुवातीला आपण given मेंशन करूया. Given it is perpendicular height of the cone. Perpendicular height of the cone that means value of h is equal to 12 cm and slant height of cone that means L is equal to 13 cm. So we have to find out the radius of base. So we have to find out radius of base that means value of r. Is it clear? So perpendicular height that means h is equal to 12 cm. So figure मध्ये आपण मेंशन करूया AO is the perpendicular height of the cone. So h is equal to 12 cm and AB is the slant height of the cone. So L is equal to 13 cm. So we have to find out the radius of base that means value of r. Is it clear? So in a cone triangle AOB is nothing but right angle triangle. So Pythagoras theorem आपण अप्लाय करू शकतो. Is it clear? So according to Pythagoras theorem hypotenuse square is equal to base square plus perpendicular square. Is it clear? So we can write in a cone triangle AOB is a right angle triangle.
So by using Pythagoras theorem, by using Pythagoras theorem, hypotenuse square, इथं आपण मेंशन करूया hypotenuse square is equal to base square plus perpendicular square. So hypotenuse, that means 90 degree ची opposite side, it is nothing but AB square. Is it clear? Hypotenuse, it is AB, so hypotenuse square, that means AB square. So hypotenuse square, that means AB square is equal to base square, that means OB square. OB square plus perpendicular square, that means AO square. Is it clear? AO square. So AB square, that means slant height of the cone. So AB is the slant height of the cone. So AB square, that means L square येणार आहे. Is it clear? So L square is equal to base square, that means R square is equal to perpendicular square, that means H square. Is it clear? Simply values put करूया. L square, that means L ची व्हॅल्यू आहे 13 सेंटीमीटर. सो 13 स्क्वेअर येणार आहे. 13 स्क्वेअर इज इक्वल टू R square as it is. Then H square, that means 12 square येणार आहे. Is it clear? So 13 square, we know that 169 is equal to R square as it is plus 12 square, that means 144. Is it clear? R ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे, that means 144. हे आपल्याला LHS ला शिफ्ट करावे लागतील. इज इट क्लियर? सुरुवातीला ते प्लस मध्ये आहेत, शिफ्ट केल्यानंतर ते सबट्रॅक्ट होणार आहे. सो 169 ॲज इट इज मायनस 144 होणार आहे, इज इक्वल टू R स्क्वेअर. त्यानंतर हा डिफरन्स घ्यायचा आहे. 9 मायनस 4, दॅट मीन्स 5. त्यानंतर 16 मायनस 14 होतील 2. दॅट मीन्स R स्क्वेअर इज इक्वल टू 25. सो वी कॅन राईट बाय टेकिंग स्क्वेअर रूट, by taking square root from both sides, square root. So R is equal to 5. Is it clear? So R is equal to 5. Unit आहे centimeter. That means R is equal to 5 centimeter. It is nothing but our answer. Therefore, radius of base of a cone is 5 centimeter. Is it clear? Then next question. Question number 2. Find the volume of a cone if its total surface area is 7128 square centimeter and radius of base is 28 centimeter and pi is equal to 22 upon 7. Pi ची व्हॅल्यू 22 upon 7 यूज करायची आहे. So given information is total surface area of cone is equal to 7128 square centimeter and radius of base, that means R is equal to 28 centimeter. So simply we have to find out the volume of cone, that means holding capacity of cone. Is it clear? Solve करूया. सुरुवातीला given मेंशन करूया. Given it is total surface area of cone. Total surface area of cone is equal to 7128 square centimeter. That means centimeter square. Is it clear? Total surface area, that means curved surface area. Curved surface area plus area of base. Is it clear? So curved surface area, that means pi RL, and area of base, that means area of circle. It is nothing but pi R square. Is it clear? So total surface area, that means pi RL plus pi R square is equal to 7128 square centimeter and radius of base, that means R is equal to 28 centimeter. So R ची व्हॅल्यू दिलेली आहे, it is 28 centimeter. So we have to find out the volume of cone. So volume of cone is equal to question mark. Is it clear? So pi ची व्हॅल्यू दिलेली आहे, pi is equal to 22 upon 7. Is it clear? So volume of cone, that means इथं आपण just mention करूया. Formula of
volume of coal is nothing but 1/3 of volume of cylinder. That means 1/3 of pi r square into h. Is it clear? So r given आहे, pi given आहे, but h given नाही आहे. So सुरुवातीला आपल्याला h ची व्हॅल्यू फाइंड आउट करावी लागणार आहे. So first we have to find out the slant height. That means L and then h. That means perpendicular height. Is it clear? So सुरुवातीला L that means slant height find out करायची आहे. So we can write total surface area of cone. Total surface area of cone formula is pi r in bracket r plus L. That means curved surface area plus area of base. Is it clear? So simply values put करूया. Total surface area it is given 7128 is equal to pi ची व्हॅल्यू 22/7 पुट करायची आहे into radius of base that means 28 in bracket 28 plus slant height as it is. Is it clear? So 7 आपण इथं सिम्पली कट करू शकतो. 7 1 जा 7, 7 4 जा 28. सो रिमेनिंग आहे ते आपण नेक्स्ट स्टेपला घेऊया. 22 into 4 in bracket 28 plus L येणार आहे. Is it clear? So LHS as it is 7128. सो L ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. सो सुरुवातीला ही टर्म आपण LHS ला शिफ्ट करत आहोत. इज इट क्लियर? सो शिफ्ट केल्यानंतर ती डिव्हायडेशनला येणार आहे. सो 7128 अपॉन 22 into 4 होतील. इज इट क्लियर? into 4 is equal to 28 plus L as it is. इज इट क्लियर? सो इथं आपण 4 नी कट करू शकतो. 4 1 जा 4, देन 4 1 जा 4, रिमेनिंग 3. त्यानंतर हा 1 दॅट मीन्स 31 होतील. त्यानंतर 4 7 जा घेता येईल. 4 7 जा 28, अगेन रिमेनिंग 3. त्यानंतर हे 2 32 होतील. त्यानंतर 4 8 जा 32. त्यानंतर 4 2 जा 8. इज इट क्लियर? सो 1782 अपॉन 22 is equal to 28 plus L. Is it clear? अगेन आपण 2 नी कट करू शकतो. 2 1 जा 2, 2 1 जा 2, देन 2 8 जा 16. इज इट क्लियर? 2 8 जा 16, रिमेनिंग 1. त्यानंतर हे 8, त्यानंतर 2 2 9 जा 18, 2 1 जा 2. इज इट क्लियर? अगेन 11 नी कट करता येईल. 11 1 जा 11, 11 8 जा 88, रिमेनिंग 1 आणि हा 1 11 होतील. त्यानंतर 11 1 जा 11. इज इट क्लियर? सो 81 is equal to 28 plus L होणार आहे. इज इट क्लियर? सो L ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. दॅट मीन्स 28 शिफ्ट करावे लागतील. सो 81 minus 28 होतील. 81 minus 28 is equal to L. इज इट क्लियर? सो हा डिफरन्स घ्यायचा आहे. 1 minus 8 दॅट मीन्स 11 minus 8 होतील 3. त्यानंतर 8 minus 3 होणार आहे 5. That means L is equal to 53. So L that means slant height is equal to 53 centimeter. इथं आपण मेन्शन करूया. It is nothing but slant height of the cone. Slant height. Then we have to find out perpendicular height. Is it clear? Now perpendicular height. So we know the formula. L square is equal to r square plus perpendicular square. Is it clear? So L square that means 53 square is equal to r. It is given 28 square plus h square as it is. Is it clear? So 53 square that means 53 into 53. So हा स्क्वेअर आपण शॉर्ट ट्रिकनी फाइंड आउट करूया. 53 स्क्वेअर दॅट मीन्स 5 स्क्वेअर 25. हा 2 डिजिटमध्ये घ्यायचा आहे. त्यानंतर 3 स्क्वेअर 9, हा 2 डिजिटमध्ये घ्यायचा आहे. सो 09 असं आपण मेन्शन केलेलं आहे. त्यानंतर मल्टिप्लिकेशन 5 3 जा 15, 15 2 जा 30. सो 1 डिजिट ड्रॉप करून हे मल्टिप्लिकेशन आपण ॲड करतो आहोत. इज इट क्लियर? सो 9 0, त्यानंतर हे 8 होतील 2. इज इट क्लियर? सो 53 स्क्वेअर इट इज
दॅट मीन्स 04 2 डिजिटमध्ये घ्यायचं आहे. सो 04 त्यानंतर 8 स्क्वेअर 64 त्यानंतर मल्टिप्लिकेशन 8 टू जा 16 16 टू जा 32 सो 4 8 आणि 7 इज इट 28 स्क्वेअर 784 प्लस h स्क्वेअर इज इट सो hची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. सो ही व्हॅल्यू आपल्याला LHSला शिफ्ट करावी लागेल. सो शिफ्ट केल्यानंतर ती सबट्रॅक्ट होणार आहे. सो 2809 मायनस 784 इज इक्वल टू h स्क्वेअर येणार आहे. सो हा डिफरन्स 9 मायनस 4 दॅट मीन्स 5 त्यानंतर 0 मायनस 8 दॅट मीन्स 10 मायनस 8 होणार आहेत 2 त्यानंतर 8 मायनस 8 होतील 0 2 ॲज इट इज इक्वल टू h स्क्वेअर. सो hची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे. सो स्क्वेअर रूट घ्यावा लागेल. सो 2025चे आपल्याला फॅक्टर्स फाइंड आउट करावे लागतील इज इट सो युनिट प्लेसला 5 आहे. सो आपण 5 ने कट करू शकतो. सो 5 4 जा 20 5 0 चा 0 अगेन 5 5 जा 25 देन युनिट प्लेसला अगेन 5 आहे. सो 5 ने कट करता येईल. 5 8 जा 40 5 1 जा 5 सो डिरेक्टली आपण 9 ने कट करूया. 9 9 जा 81 अँड 9 1 जा 9 सो 5 ची एक पेअर मिळालेली आहे त्यानंतर 9 ची पेअर मिळालेली आहे. सो वी कॅन राईट h इज इक्वल टू या पेअरमधून एक 5 घेणार आहोत त्यानंतर या पेअरमधून एक 9 घेणार आहोत इज इट सो h इज इक्वल टू 9 5 जा 45 h इज इक्वल टू 45 सेंटीमीटर इज इट सो इट इज नथिंग बट perpendicular height of cone. H that means perpendicular height. So we have to find out the volume of cone. So we can write now volume of cone. Volume of cone that means holding capacity of cone is equal to 1/3 of volume of cylinder. So volume of cylinder that means pi r square into h is it? Simply values put करा 1/3 as it is. Pi ची value 22/7 घ्यायची आहे into r that means r it is given 28 r square that means 28 square into h हा आपण फाइंड आउट केलेला आहे. इट इज 45 इज इट सो 1/3 into 22/7 into 28 square that means 28 into 28 multiply by 45 इज इट सो 7 ने आपण कट करू शकतो. 7 1 जा 7 7 4 जा 28 त्यानंतर 3 ने कट करता येईल. 3 1 जा 3 3 1 जा 3 रिमेनिंग 1 आणि हे 5 15 होतील. 3 5 जा 15 इज इट सो रिमेनिंग आहे ते आपण नेक्स्ट स्टेपला घेऊया. इज इक्वल टू 22 इंटू 4 इंटू 28 इंटू 15 इज इट सो सुरुवातीला हे मल्टिप्लिकेशन करून घ्या आणि त्यानंतर हे मल्टिप्लिकेशन करून घ्या. सो 22 इंटू 4 दॅट मीन्स 88 इंटू हे मल्टिप्लिकेशन आपण रफमध्ये करून घ्या 28 मल्टिप्लाय बाय 15 सो 15 इंटू 8 दॅट मीन्स 120 कॅरी 12 होतील. त्यानंतर 15 टू जा 30 प्लस कॅरी झालेले 12 दॅट मीन्स 42 इज इट सो मल्टिप्लिकेशन आलेलं आहे 420 इज इट अगेन हे मल्टिप्लिकेशन घ्यायचं आहे. रफमध्ये आपण घेऊया 420 मल्टिप्लाय बाय 88 सो 0 8 2 जा 16 कॅरी 1 होतील. त्यानंतर 8 4 जा 32 प्लस कॅरी झालेले 1 दॅट मीन्स 33 त्यानंतर 0 अगेन 8 ने मल्टिप्लाय करायचं आहे त्यामुळं सेम डिजिट येणार आहे 0 6 3 3 देन ॲडिशन 0 6 9 6 3 इज इट सो आन्सर इज 36,960 इज इट सो आपण व्हॉल्यूम कॅल्क्युलेट केलं आहे. सी दी व्हॉल्यूम ऑफ कोन सो युनिट येणार आहे सेंटीमीटर क्यूब इज इट इट इज नथिंग बट आवर आन्सर. व्हॉल्यूम ऑफ क्यूब इज इक्वल टू 36,960 सेंटीमीटर क्यूब. सो वी कॅन राइट देयरफॉर volume of cone is equal to 36,960 centimeter cube is it or cubic centimeter. Then next question number 3rd. Curved surface area of a cone is 251.2 centimeter square and radius of its base is 8 centimeter. Find its slant height and perpendicular height.
सो पाय इज इक्वल टू 3.14. सो पायची व्हॅल्यू 3.14 यूज करायची आहे. सो गिवन इन्फॉर्मेशन इज कर्व सरफेस एरिया ऑफ कोन, दॅट मीन्स व्हॅल्यू ऑफ पाय आर एल इज इक्वल टू 251.2 centimeter square and radius of base, that means value of r is equal to 8 centimeter. So simply we have to find out the slant height, that means value of L, and perpendicular height, that means value of h. Is it clear? Solve करूया. सुरुवातीला गिवन मेन्शन करूया. कर्व सरफेस एरिया ऑफ कोन, कर्व सरफेस एरिया ऑफ कोन, इट इज 251.2 centimeter square. कर्व सरफेस एरिया, that means हा एरिया येणार आहे. इट इज नथिंग बट कर्व सरफेस एरिया ऑफ कोन, इट इज 251.2 centimeter square. It is a curved surface area of cone. And radius of base, that means r is equal to 8 centimeter. So r ची व्हॅल्यू दिलेली आहे. r it is 8 centimeter. So we have to find out the slant height of cone, value of L, and perpendicular height of cone, that means value of h. Is it clear? So इथं आपण मेन्शन करूया. We have to find out slant height. Slant height, that means L is equal to question mark and perpendicular height, that means h. H is equal to question mark. Is it clear? So curved surface area, that means pi r L. So we can write curved surface area of cone is equal to pi r L. Simply values put करूया. Curved surface area, it is given 251.2 is equal to pi ची व्हॅल्यू 3.14 यूज करायची आहे into r, that means 8 into L, that means we have to find out the slant height. Is it? So सुरुवातीला हे मल्टिप्लिकेशन करून घेऊया. 3.14 into 8. So 8 into 4, that means 32, कॅरी 3 होतील. 8 1 जा 8 प्लस कॅरी झालेले 3, that means 11, कॅरी 1. 8 3 जा 24 प्लस कॅरी झालेले 1, that means 25. सो पॉईंट इथं आहे. सो 2 डिजिट नंतर पॉईंट 25 नंतर येणार आहे. सो मल्टिप्लिकेशन आलेलं आहे 25.12 into L as it is. So 251.2 as it is. Is it clear? L ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे, दॅट मीन्स स्लॅंट हाईट फाइंड आउट करायची आहे. सो ही व्हॅल्यू आपल्याला LHS ला शिफ्ट करावी लागेल. सुरुवातीला ती मल्टिप्लिकेशनमध्ये आहे, शिफ्ट केल्यानंतर ती डिवायडेशनला जाणार आहे. सो 251.2 अपॉन 25.12 इज इक्वल टू L. इज इट क्लियर? कॅल्क्युलेशन इझी होण्यासाठी सुरुवातीला आपण पॉईंट शिफ्ट करणार आहोत. सो 2 डिजिट नंतर पॉईंट शिफ्ट करण्यासाठी या दोन्ही प्लेसेसवर 100 मल्टिप्लाय करावं लागेल. इज इट क्लियर? सो सिम्पली आपण प्लेसेस चेंज करूया. L इज इक्वल टू 251.2 अपॉन 25.12. सो हा पॉईंट आपण शिफ्ट करतो आहोत. सो 2 डिजिट नंतर पॉईंट शिफ्ट करण्यासाठी न्यूमरेटर आणि डिनोमिनेटर या दोन्ही प्लेसेसवर 100 मल्टिप्लाय करावं लागेल. सो 100 मल्टिप्लाय केल्यामुळं हा पॉईंट रिमूव्ह होणार आहे. त्यानंतर या व्हॅल्यूला 100 मल्टिप्लाय केल्यामुळं 25120 हे आन्सर येणार आहे. इज इट अपॉन 2512. इज इट? सो इथं सेम डिजिट मिळालेले आहेत 2512. दॅट मीन्स डिरेक्टली आपण 2512 कट करू शकतो 1चा अँड 10चा. इज इट? सो L इज इक्वल टू 10. सो सिम्पली स्लॅंट हाईट आपल्याला मिळालेली आहे 10 सेंटीमीटर. इज इट? देन वी हॅव टू फाइंड आउट परपेंडिक्युलर हाईट. इथं आपण मेन्शन करूया इट इज ए स्लॅंट हाईट ऑफ कोन. देन perpendicular height. So we know the formula. L square is equal to r square plus h square. Is it clear? So simply values put करायचे आहे. L square, that means 10 square is equal to r square, that means r is
8. So 8 square is equal to 8 square as it is. So 10 square, that means 100, is equal to 8 square, that means 64 plus h square. इज इट ना. h ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. सो 64 आपल्याला LHS ला शिफ्ट करावे लागतील. सो सुरुवातीला ते प्लस मध्ये आहेत, शिफ्ट केल्यानंतर सबट्रॅक्ट होणार. दॅट मीन्स 100 मायनस 64 इज इक्वल टू h स्क्वेअर होणार आहे. इज इट ना. सो हा डिफरन्स येणार आहे 36 इज इक्वल टू h स्क्वेअर. सो बाय टेकिंग स्क्वेअर रूट फ्रॉम बोथ साइड्स h इज इक्वल टू 6. युनिट आहे सेंटीमीटर. इट इज नथिंग बट परपेंडिक्युलर हाइट ऑफ कोन. परपेंडिक्युलर हाइट ऑफ कोन. सो इथं आपण मेन्शन करूया, इट इज ए परपेंडिक्युलर हाइट. परपेंडिक्युलर हाइट. So therefore we can write slant height of a cone. Slant height of a cone, it is 10 centimeter, and perpendicular height of a cone, perpendicular height of a cone, it is 6 centimeter. It is our answer. Then next question. Question number 4. What will be the cost of making a closed cone of tin sheet having radius of base 6 meter and slant height 8 meter if the rate of making is rupees 10 per square meter? So given information is radius of base, that means R is equal to 6 meter, and slant height, that means L is equal to 8 meter. So we have to find out the cost of making a closed cone of tin sheet. So first we have to find out the area of tin sheet. Area of tin sheet, that means total surface area of cone. Is it clear? सॉल्व करूया म्हणजे लक्षात येईल. सुरुवातीला आपण गिवन मेन्शन करूया. गिवन इट इज रेडियस ऑफ बेस. रेडियस ऑफ बेस, that means R is equal to 6 meter. That means R, it is a 6 meter, and slant height of a cone, and slant height, that means L. L it is 8 meter. L it is 8 meter. So area of tin sheet, area of tin sheet is equal to question mark. That means first we have to find out the area of tin sheet. Is it clear? Area of tin sheet, that means total surface area. इथं आपण मेन्शन करूया total surface area of cone. So total surface area, that means area of curved face, that means pi RL plus area of base, that means pi R square. Is it clear? So we can write area of tin, area of tin sheet is equal to total surface area of cone. Is it clear? So total surface area of cone, that means pi RL plus pi R square. So formula is pi R in bracket R plus L. Is it clear? Simply values put करूया. Pi ची value, that means 22/7 into radius, that means 6 meter in bracket 6 plus slant height, it is 8 meter. Is it clear? So 22/7 into 6 as it is. त्यानंतर ही ॲडिशन घ्यायची आहे. 6 plus 8, that means 14 into 14. त्यानंतर 7 ने आपण कट करू शकतो. 7 1 जा 7, 7 2 जा 14. त्यानंतर 6 into 2, that means 12. So 22 into 12 होणार आहे. इज इट क्लियर? त्यानंतर हे मल्टिप्लिकेशन घ्यायचं आहे. 12 into 2, that means 24. कॅरी 2 होतील. त्यानंतर 12 2 जा 24 प्लस कॅरी झालेली 2, that means 26. इज इट क्लियर? इट इज नथिंग बट एरिया ऑफ टिन शीट. सो एरिया आपण कॅल्क्युलेट केलेला आहे. सो युनिट येणार आहे मीटर स्क्वेअर. इज इट क्लियर? सो इट इज नथिंग बट एरिया ऑफ शीट, area of tin sheet, that means total surface area of cone. So we have to find out the cost of making closed cone. So given information is rate of making
So rate, it is 10 rupees per square meter, So we can write cost of making close P cone is equal to, इथं आपण खाली घेऊया, is equal to rate into area of tin sheet येणार आहे. इज इट rate into area of tin sheet. So simply values put करूया. is equal to 10 into area आपण कॅल्क्युलेट केलेला आहे, इट इज 264. इज इट सो simply हे मल्टिप्लिकेशन, दॅट मीन्स 2640. इज इट सो कॉस्ट आपण फाइंड आउट केलेली आहे, सो युनिट येणार आहे रुपीज. इज इट सो इट इज नथिंग बट आवर आन्सर. So therefore we can write the cost of making required close cone is rupees 2640. Is it? Then next question. Question number 5. Volume of a cone is 6280 cubic centimeter and base radius of the cone is 20 centimeter. इथं printing mistake आहे, इथं 20 centimeter आहे. Find its perpendicular height. That means we have to find out the value of h and pi is equal to 3.14. So pi ची value 3.14 यूज करायची आहे and given information is volume of cone, that means holding capacity of cone, it is 6280 cubic centimeter. So we have to find out the value of h. Is it clear? Solve करूया. सुरुवातीला आपण given मेंशन करूया. given volume of cone it is 6280 centimeter cube, that means cubic centimeter, and radius of base, that means r is equal to 20 centimeter. That means r ची value it is 20 centimeter. So we have to find out the perpendicular height. That means h is equal to question mark. इथं आपण मेंशन करूया. We have to find out perpendicular height. That means h is equal to question mark. Is it clear? So we know the formula. Volume of cone, that means holding capacity of cone, is equal to 1/3 into volume of cylinder. So volume of cylinder, that means pi r square into h. Is it clear? So simply values put करूया. Volume of cone, it is given 6280 is equal to 1/3 as it is. त्यानंतर pi ची व्हॅल्यू 3.14 घ्यायची आहे into r, that means 20, r square, that means 20 square, into h, that means we have to find out the perpendicular height of cone. Is it clear? So कॅल्क्युलेशन इझी होण्यासाठी न्यूमरेटर आणि डिनोमिनेटर दोन्ही प्लेसवर 100 ने मल्टिप्लाय करावं लागेल. इज इट क्लियर? आपण नेक्स्ट स्टेपला घेऊया. 3.14 into 100 अपॉन 100 होणार आहे. इज इट क्लियर? पॉइंट शिफ्ट करण्यासाठी दोन्ही प्लेसेसवर आपण 100 ने मल्टिप्लाय केलेला आहे इंटू 20 स्क्वेअर, दॅट मीन्स 400 इंटू h ॲज इट इज. इज इट क्लियर? सो हे मल्टिप्लिकेशन घेतल्यानंतर पॉइंट हा रिमूव्ह होणार आहे. सो वी कॅन राईट 1/3 इंटू 314 अपॉन 100 इंटू 400 इंटू h. इज इट क्लियर? सो या 2 झिरोजला हे 2 झिरोज कॅन्सल होतील. त्यानंतर रिमेनिंग आहे ते आपण नेक्स्ट स्टेपला घेऊया. 1/3 इंटू 314 इंटू 4 इंटू h. इज इट क्लियर? सो hची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे. सो ही टोटल टर्म आपल्याला LHSला शिफ्ट करायची आहे. इज इट क्लियर? सो LHS ॲज इट इज आपण ड्रॉप डाऊन करूया. 6280. सो 6280 त्यानंतर 3 हे डिवायडेशनमध्ये आहे, शिफ्ट केल्यानंतर ते मल्टिप्लिकेशनला येणार आहे. त्यानंतर 314 इंटू 4 हे मल्टिप्लिकेशनमध्ये आहे, शिफ्ट केल्यानंतर ते डिवायडेशनला येणार आहे. सो
314 इंटू 4 इज इक्वल टू एच इज इक्वल. सो इथं सिम्पली आपण गेस घेणार आहोत. इथं युनिट प्लेसला 4 आहे, त्यानंतर इथं 8 आहे. सो 4चा गेस आपण 8पर्यंत घेणार आहोत. सो 4 2चा 8 येतो आहे. सो 314 इंटू 2 करून बघूया इज इक्वल. सो 4 2चा 8, 2 1 जा 2, 3 2 जा 6. सेम डिजिट मिळालेले आहेत. 6 to 8, 6 to 8. दॅट मीन्स 1 जा अँड गेस हा 2चा घेतलेला आहे. सो 2चा 628. त्यानंतर 0चा 0 इज इक्वल. सो अगेन 4नी कट करता येईल. 4 1 जा 4, 4 5 जा 20 इज इक्वल. सो रिमेनिंग आहे ते आपण नेक्स्ट स्टेपला घेऊया. एच इज इक्वल टू 5 इंटू 3 दॅट मीन्स 15 इज इक्वल. एच इज इक्वल टू 15. एच दॅट मीन्स परपेंडिक्युलर हाईट इज इक्वल टू 15. युनिट आहे सेंटीमीटर. दॅट मीन्स परपेंडिक्युलर हाईट ऑफ ए कोन इज नथिंग बट 15 centimeter. It is our answer. So therefore we can write perpendicular height of cone, perpendicular height of a cone, it is 15 centimeter. Then next question. Question number 6. Curved surface area of a cone is 188.4 square centimeter and its slant height is 10 centimeter. Find its perpendicular height and pi is equal to 3.14. Pi ची व्हॅल्यू 3.14 यूज करायची आहे. सो गिवन इन्फॉर्मेशन इज कर्व्ड सरफेस एरिया. इथं प्रिंटिंग मिस्टेक आहे. इथं कर्व्ड सरफेस एरिया आहे. कर्व्ड सरफेस एरिया ऑफ कोन इज इक्वल टू 188.4 square centimeter and slant height that means L is equal to 10 centimeter. So simply we have to find out the perpendicular height that means value of H is equal. Solve करूया. Curved surface area of a cone is 188.4 centimeter square. Curved surface area that means हा एरिया येणार आहे इज इट. इट इज नथिंग बट कर्व्ड सरफेस एरिया ऑफ कोन. इट इज 188.4 centimeter square and slant height of cone it is also given. So इथं आपण मेन्शन करूया slant height that means value of L it is 10 centimeter. That means L is equal to 10 centimeter. L is equal to 10 centimeter. So we have to find out the perpendicular height of cone. That means H is equal to question mark. So we have to find out perpendicular height. Perpendicular height of cone. That means H is equal to question mark. Is it clear? So we can write curved surface area. Curved surface area that means pi r L ही व्हॅल्यू दिलेली आहे 188.4 centimeter square. So formula is pi r L is it clear? So pi ची व्हॅल्यू दिलेली आहे 3.14. त्यानंतर L गिवन आहे it is 10 centimeter but R गिवन नाही is it clear? So first we have to find out the value of R that means radius of base is it clear? So first we have to find out R is it clear? So we can write curved surface area of cone is equal to pi r L. So simply values put करूया. Curved surface area it is given 188.4 is equal to pi ची value 3.14 into r we have to find out and L that means slant height it is 10 is it clear? So R आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. सो या व्हॅल्यूज आपण LHSला शिफ्ट करणार आहोत इज इट. सुरुवातीला त्या मल्टिप्लिकेशनमध्ये आहेत. शिफ्ट केल्यानंतर त्या डिव्हायडेशनला जाणार आहेत इज इट. सो वी कॅन राईट 188.4 अपॉन 3.14 इंटू 10 होणार आहे इज इक्वल टू R इज इट. सो R इज इक्वल टू सिम्पली आपण प्लेसेस चेंज करूया. 188.4 अपॉन 3.14 इंटू 10 इज इक्वल. सो कॅल्क्युलेशन इझी होण्यासाठी सुरुवातीला हा पॉईंट आपण शिफ्ट करूया. सो हा पॉईंट शिफ्ट करण्यासाठी 2 डिजिटनी शिफ्ट करण्यासाठी
दोन्ही प्लेसवर दॅट मीन्स न्युमरेटर अँड डिनोमिनेटर या प्लेसवर 100ने मल्टिप्लाय करावं लागेल. इज इट सो 3.14ला 100ने मल्टिप्लाय केल्यामुळं हा पॉईंट रिमूव्ह होणार आहे. इज इट सो 188.4 मल्टिप्लाय बाय 100 केल्यानंतर 18840 येणार आहे. अपॉन हा पॉईंट रिमूव्ह होणार आहे 3.14 इंटू 10 ॲज इट इज. इज इट सो या झिरोला हा झिरो कॅन्सल. त्यानंतर रिमेनिंग आहे 1884 अपॉन 314. इज इट सो इथं युनिट प्लेसला 4 आहे, इथं 4 आहे. सो गेस आपण घेणार आहोत 4 इंटू 6 इज इक्वल टू 24. इज इट सो 314 इंटू 6 करून बघूया. 6 4 जा 24 कॅरी 2 होतील. 6 1 जा 6 प्लस 2 दॅट मीन्स 8. त्यानंतर 6 3 जा 18. इज इट सो सेम डिजिट मिळालेले आहेत 1884 दॅट मीन्स 1 जा अँड 6 जा. गेस हा 6 चा घेतलेला आहे. सो 6ने कट होणार आहे. इज इट सो रेडियस इज इक्वल टू 6 सेंटीमीटर. इज इट आरची व्हॅल्यू मिळालेली आहे आर इज इक्वल टू 6 सेंटीमीटर. So we have to find out the perpendicular height of cone. So we know the formula. We know L square is equal to R square plus H square. So simply values put करूया. L square that means 10 square slant height it is given 10. So 10 square then R हा just आपण find out केलेला आहे 6 that means 6 square येणार आहे plus H square. So 10 square that means 100 is equal to 6 square that means 36 plus h square. So h ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. सो 36 LHSला शिफ्ट करावे लागतील. शिफ्ट केल्यानंतर ते सबट्रॅक्ट होणार आहे. सो 100 मायनस 36 होतील इज इक्वल टू h स्क्वेअर. इज इट सो हा डिफरन्स येणार आहे 64 इज इक्वल टू h स्क्वेअर. सो टेकिंग स्क्वेअर रूट फ्रॉम बोथ साइड्स h is equal to 8 that means 8 square is equal to 64. so h ची व्हॅल्यू मिळालेली आहे 8. युनिट येणार आहे सेंटीमीटर. h that means perpendicular height of cone. it is our answer. so we can write therefore perpendicular height of cone of cone is nothing but 8 centimeter. It is our answer. So dear friends, इथं आपण या प्रॅक्टिस सेटमधील क्वेश्चन नंबर 1 टू क्वेश्चन नंबर 6 कव्हर केलेले आहेत. सो रिमेनिंग क्वेश्चन्स आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. सो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय.